नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज तारीख आहे 24 सप्टेंबर 2025, वार बुधवार, दुपारचे वाजले 3 आणि आपण आज बाजारभावाचा व्हिडिओ न टाकता आज व्हिडिओ घरून बनवतोय मित्रांनो मी. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे कालच्या आलेल्या भरपूर साऱ्या कमेंट्स बघितल्या मी जवळपास आपल्या दोन्ही पण व्हिडिओला, कालच्या 3:30च्या आणि 6च्या व्हिडिओला. तर मित्रांनो, बाजारभावाची परिस्थिती गेल्या 2 ते 4 दिवसामध्ये अपडाऊन होती. त्याच्यानंतर आधी जर बघितली आपण तर म्हणजे 20 तारखेच्या आसपास जर बघितली तर 200-250 रुपयेपर्यंत 200 रुपयेपर्यंत ती पण चालू होती. त्याच्यानंतर मित्रांनो जर बघितलं तर बांगलाने थोडासा जोर केला होता, तिथं मार्केट थोडं वाढलं होतं. आणि माझ्या मते जी आता 4-5 दिवसापूर्वी 150 ते 200 रुपयेपर्यंत जी मंडी परिस्थिती चालू होती, त्याच्यानंतर आली 200 ते 250 रुपयेपर्यंत. एक दिवस आधी थोडे 300 रुपये झाली आणि त्याच्यानंतर मित्रांनो डायरेक्ट 500च्या पावत्या द्यायला लागले बांगलाच्या एक्सपोर्टच्या. त्याचं कारण असं होतं मित्रांनो, आता नवरात्राला त्यांच्या लोडिंग होत्या, त्या लोडिंग चालू होणार होत्या, त्याच्यामुळे ज्या बांगलाच्या पावत्या वाढल्या होत्या. त्याचं एक कारण झालं मित्रांनो, अचानक वाढलेली मंडी बघून शेतकऱ्यांना असं प्रत्येकाला, मला सुद्धा वाटलं होतं का मंडी वाढेलच भाऊ, आता मंडी स्थिर राहील. तर त्याच्यानंतर काय झालं मित्रांनो, माल होता तेवढाच येत होता. कारण एकच होतं, फक्त बांगलाची जी लोडिंग होती ती आता उद्यापासून बंद राहणार आहे, 25 तारखेपासून तर 3 दिवस बंद राहणार आहे. त्याची लोडिंग त्यांची चालू होती, जे पूजेला माल जाणार होते त्यांची लोडिंग, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं झालं मित्रांनो. तर तेव्हा मार्केट वाढलं होतं 400 ते 450 रुपये. जे माल 500च्या पावत्या देऊन मित्रांनो ते माल खाली करत होते 400 ते 450 रुपयेपर्यंत. लोकल मंडी पण बऱ्यापैकी 400 रुपयेपर्यंत त्या दिवशी गेली होती. माझा स्वतःचा पण माल होता, माझा मीडियम माल होता 381 रुपयांनी, तेव्हा खाली झाला होता. तर मित्रांनो त्याच्यानंतर अचानक दुसऱ्या दिवशी मंडी आली, ती 400ची मंडी 350 वरती आली आणि बाजारभाव थोडी कमी झाली. त्याच्यानंतर ती संध्याकाळची मंडी परिस्थिती परवाची जर बघितली तर परवा संध्याकाळी भरपूर प्रमाणात माल हा उभा होता संध्याकाळी. कारण ज्या बरेच व्यापाऱ्यांची लोडिंग झाल्यानंतर किंवा गाडी भरल्यानंतर 3 ते 4 लाईनी संध्याकाळपर्यंत होत्या. तर अनेक शेतकऱ्यांनी मला काल कमेंट केल्या की ती तुमच्या व्हिडिओमुळे भरपूर प्रमाणात माल आला. तर मित्रांनो, माल आला असेल तो आपल्या शेतकऱ्यांचा आला असेल, बाकी काही दुसऱ्याचा राहणार नाही, किंवा बाकीच्या जवळपासचेच आपले शेतकरी राहणारे. आणि उत्पादन मित्रांनो, या वर्षीचं उत्पादन पण मोठ्या प्रमाणात आहे. आपण म्हणतो पण लागवडी भरपूर प्रमाणात झालेली आहे. कारण आता आमच्याच विभागात जर धरलं निफाड पट्ट्यामध्ये भरपूर प्रमाणात, कारण पावसानंतरच्या लागवडी मित्रांनो, गेल्या वर्षी काय होतं की पाऊस पहिल्यांदा नव्हतं, या वर्षी मे मध्ये पाऊस चालू झाल्यामुळे लागवडी लेट झाली. त्या लागवडी लेट झाल्याचं आता कारण म्हणजे एकखटी सगळा माल आला. त्याच्यानंतर आता दिंडोरी तालुक्यातलं जे ग्राफ्टिंग टोमॅटो आहे मित्रांनो, ते पण बऱ्यापैकी थोडे प्रमाणात चालू झाले. तो माल लेट राहायचा म्हणजे त्यांचा पिरियड बरोबर आहे. आपला जो पिरियड आहे थोडा निफाड तालुका हा जो खालचा पट्टा आहे या बाजूचा, तर तो लेट झाल्यामुळे थोडासा आता माल एकत्र आलाय. आवक बऱ्या प्रमाणात आहे, माल पण चांगले निघतंय मित्रांनो. गेल्या महिन्यात जुलै 15 नंतर तो ऑगस्ट जवळपास पाऊस कमी होता, म्हणजे पाऊस होता पण भरपूर प्रमाणात पाऊस होता. मोठे पाऊस झाले नाही, नुकसानी कमी प्रमाणात झाल्या. त्याच्यानंतर सेटिंग चांगलं झाल्या, आवक जास्त प्रमाणात झाडावरती झाली. आता मार्केटला पण बऱ्यापैकी माल चांगला येतोय मित्रांनो. चांदोड पट्ट्यातील आणि येवला पट्ट्यातील म्हणजे माल कमी पडले. आता तिकडचे चांदोड पट्ट्यामध्ये कांदा लागवड चालू झाली, त्याच्यानंतर येवला तिकडे त्या पट्ट्यामधील पण माल बऱ्याच प्रमाणात कमी झाले. त्यांच्या लागवडी थोड्या आरली होत्या, पण त्यांच्या लागवडी यावर्षी लेट असल्यामुळे मित्रांनो, पावसामुळे लेट झाल्या. ज्या मेच्या लागवडी होत्या त्या जून मध्ये झाल्या, त्याचा थोडाफार परिणाम म्हणजे आपल्या लागवडींवर झाला आणि आपल्या पण लागवडी थोड्या कमी झाल्या मित्रांनो. तर बाजारभावात मोठ्या प्रमाणात आवक म्हणजे मोठी नाही मित्रांनो दरवर्षीच्या तुलनेत. आणि याच्या मागचा पण 4-5 वर्षाचा विचार केला, 2023 मध्ये पण 70 ते 100 रुपये बाजार चालू होते, तेव्हा 2 वेळेस मार्केट भरायचं अक्षरशः. तेवढी आवक आज पण नाही मित्रांनो, परंतु मागणी आणि पुरवठ्यावर बाजारभाव ठरलेला आहे मित्रांनो. या व्हिडिओने नुसतं व्हिडिओ मार्केटचा दाखवला, मी बाजारभाव अपडेट लाईव्ह देतो. याचा कोणत्याही प्रकारचा माझा असं हेतू नाही की बाहेरून लोक यावा किंवा सगळेच माझे नातेवाईक नाही मित्रांनो. मी त्यांना बोलून घेतो बा या पिंपळगावला आजची अशी मंडी चालू आहे. आपला शेतकरी वर्ग आहे, ते शेतकरी वर्गाचा फक्त एक अपडेट देण्याचं आहे. साहजिकच आहे मित्रांनो, ज्याने टोमॅटो लावले किंवा ज्याने खरंच त्याला बाजारभावाची आवश्यकता आहे तो बघणारच व्हिडिओ. आता मीच माझं आपलं पिंपळगाव मंडीमध्येच नाही ना, प्रत्येक मंडीमध्ये आज नारायणगाव आहे, त्याच्यानंतर हिवरगाव आहे, त्याच्यानंतर इकडे भरपूर सारे मार्केट आहे. दिल्ली मार्केटचे आपण व्हिडिओ बघतो, ते पण डेली अपडेट आहे. मग तिकडे त्यांनी पण असंच म्हणायला पाहिजे का त्यांनी बाजार दाखवल्यानंतर तिथे आवक वाढली, असं नाही राहत मित्रांनो. मागणी आणि पुरवठ्यावर सगळे बाजारभाव ठरलेले असतात.
आणि ज्याचं बघण्याचा हेतू राहतो मित्रांनो, तुम्ही बघा ना बघू, शेवटी ज्याला गरज आहे तो बघणारच व्हिडिओ. किंवा मी व्हिडिओ टाकतोय म्हणजे चुकीचं काम नाही ना. आता 2023 पासून मी 2023 मध्ये जेव्हा व्हिडिओ चालू करायला सुरुवात केली तेव्हा कोणाचंच चॅनल नव्हतं, तेव्हा चालू केली. तर मित्रांनो फक्त आपला एवढाच हेतू होता पहिल्यापासून का बाजारभावाचे योग्य मार्गदर्शन भेटण्यापेक्षा मित्रांनो फक्त ओरिजिनल बाजारभाव प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत म्हणजे जे गरजेचं आहे त्यांना भेटायला पाहिजे. कारण याच्या आधी काय व्हायचं की आपले शेतकरी, समजा मित्रांनो मी माझा अनुभव सांगतो, मी जर कोणाला विचारलं ना समजा भाऊ तुझे काय भाव गेले टोमॅटो आज, तर त्याचे जर 400 रुपये गेले तो मला सांगायचे 450 गेले, 450 गेले. असे प्रत्येक शेतकऱ्याचे अनुभव आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये मी काही लांडेलाबडी करून मला काय करायचं नाही मित्रांनो. मी पण स्वतः एक शेतकरी, माझे पण टोमॅटो राहतात, त्याच्यामुळं असा एक अनुभव आलाय. परंतु आपल्या व्हिडिओमुळे काय होतं मित्रांनो, जे ओरिजिनल बाजारभाव, मी आता मंडीमध्ये सुद्धा गेल्यानंतर आपण लाईव्हचा काय प्रकार चालू केला का मला असे पण बाजारभाव, मी फक्त मंडीचा व्हिडिओ काढून ते बाजारभाव सोडू शकतोय. परंतु मित्रांनो मी तसं न करता मी बाजारभाव डायरेक्टली आपल्या शेतकऱ्यांना विचारतो, त्याच्यानंतर आपल्या व्यापाऱ्यांना पण विचारतो. जे ओरिजिनल बाजारभाव आहे तेच आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याचा काय परिणाम होतो मित्रांनो, का काही शेतकरी म्हणतात तुम्ही जास्त बाजारभाव असले का जास्त दाखवता, कमी असले तुम्ही मित्रांनो फक्त व्हिडिओ आहे ना 2-3 मिनिटापर्यंत नका बघू. फक्त व्हिडिओ जो आहे ना तेवढा, मी काय जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवतो मित्रांनो, 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ राहतो आपला. पण त्याच्यामध्ये सगळे बांगलाचे, गुवाहाटीचे आणि लोकलचे, त्याच्यापेक्षा लोकलचे मीडियमचे पण बाजारभाव दाखवत राहतो मित्रांनो. फक्त गोल्टीचे बाजारभाव इथं होत नाही, गोल्टी डायरेक्ट तिकडे गाड्यावरती होते व्यवहार, त्याच्यामुळे त्याचे बाजारभाव आपल्याला गोल्टी आणि बदलाचे कळत नाही. बाकी सगळे जे मंडीत असेल ते घ्यायला तयार आहे आपण. व्यापाऱ्यांशी पण चर्चा करतो, पुढचे उठाव कसा आहे, तुमचा मालाची कशी परत लागते तुम्हाला, हे पण आपण जाणून घेतलं मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये. शेतकऱ्यांशी पण आपण चर्चा करतो, कोणती व्हरायटी चांगली किंवा ती व्हरायटी लावल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले की याची पण चर्चा केलेली आपण. कनिष्ठ बाजारभावच हा माझा हेतू नाही मित्रांनो. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या फक्त त्याच्यापासून काय फायदा काय आहे तेवढा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. तरी पण काही शेतकरी मला बरेच प्रमाणात कमेंट आल्या काल, काही शेतकऱ्यांच्या चांगल्या पण आल्या. असं काही नाही की प्रत्येक शेतकऱ्याची, काहींचं म्हणणं बरोबर आहे का तुम्ही बाजारभावाचे व्हिडिओ टाकले, दुपारी 500चे बाजारभाव होते, संध्याकाळी 400चे झाले. तर मित्रांनो मग आता आवक आहे, शेवटी उत्पादनात वाढ आहे. यावर्षी जी मंडी 3ला होती, आता याच्या आधी पण अर्ध्या तासात 1 तासात मंडी बदलायची आपल्याला माहिती. पिंपळगाव मंडी मित्रांनो भरपूर मोठ्या प्रमाणात मंडी, आणि ती खुली मंडी मित्रांनो. कोणी पण येऊन व्यापार करू शकतो, म्हणजे माल देऊ शकतो, विकू शकतो शेतकरी वर्ग. आणि काहींचं आपल्याच शेतकऱ्यांचं किंवा इतरही आपले कोणी असतील कमेंट करणारे, तर त्यांचं काय म्हणणं झालं का तुम्ही बाहेरून माल बोलवला. आता मी आमंत्रण दिलं का मित्रांनो त्यांना का तुम्ही या इथं एवढे बाजार चालू आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला कळतं मित्रांनो, त्यांचे कोणाला का होईना 10 पैशाची अपेक्षा राहते मित्रांनो. 1 रुपया वाढला तरी आपलं थोडंफार काहीतरी निघाला, ह्या हिशोबाने प्रत्येक शेतकरी उत्पादन घेत राहतो किंवा ते माल तयार करतो, ते विकण्यासाठी पण मग त्याने धडपड केलीच पाहिजे ना. का असं थोडी का तुम्ही याच मंडीमध्ये विका त्याच मंडीमध्ये विका, असं काही नाही मित्रांनो. तर प्रत्येकाला ज्याचे त्याचं आपण काय म्हणतो जो विकू शकतोय मंडीमध्ये येऊन त्यांना. आता मला एक सांगा, काहींना जवळ मंड्या नाही येते, ते पिंपळगावलाच येणार आहे. त्याच्यानंतर काय होतं का आता काहींच्या अशा कमेंट आल्या का तुम्ही 500ची बाजार टाकली नंतर 400ची झाली. तर मित्रांनो ती मंडी परिस्थिती अर्धा ते 4 मिनिट 10 मिनिटात 20 मिनिटातही होऊ शकते. वाढली तर संध्याकाळी वाढते मित्रांनो मंडी. जर माल कमी पडला तर संध्याकाळी 100% मंडी वाढते, तुम्हाला पण माहिती. परंतु गेल्या 2-3 दिवसामध्ये अचानक मार्केट वाढल्यामुळे ते मार्केट एक दिवस, आता मी काही त्याच दिवशी येऊन व्हिडिओ काढला असं पण नाही काही. मी गेल्या जसं मार्केट चालू झालं तसं व्हिडिओज काढतोय, आणि ते पण आपण 2 अपडेट देतो. पहिला एक अपडेट द्यायचो, माल कमी होता, त्याच्यानंतर मी माझ्या मते ऑगस्ट पासून परत 2 अपडेट द्यायला सुरुवात केली. संध्याकाळची मंडी परिस्थिती दाखवतो मित्रांनो. त्याच्यानंतर आपण 7 ते 8 वाजेपर्यंत मंडी परिस्थितीत मंडीत नाही थांबू शकत, त्याच्यामुळे ती मंडी काय आपल्याला दाखवता येणार नाही. पण 6 ते 6:30 वाजेपर्यंत त्याची ती मंडी परिस्थिती दाखवते मित्रांनो. तर याच्यावरती काहींचं म्हणणं झालं का तुम्ही व्हिडिओ काढणं बंद करा. तर मित्रांनो याच्यावर तुम्ही सगळे शेतकरी बांधव काय म्हणताय मला ते बघायचंय. तुम्ही कमेंटमध्ये सांगा का तुम्हाला खरंच याचा फायदा होतो की तोटा होतो, एवढंच मला सांगा मित्रांनो. त्याच्यानंतर आपण याच्यावरती चर्चा करू. आणि जे बाजारभाव आहे ते बाजारभाव तुम्हाला खरंच चुकीचे वाटतं का, मी जे बाजारभाव देतो त्याचा खरंच म्हणजे तुम्ही अनुभवलंय का तो बाजारभाव तुम्हाला भेटलाच नाही, किंवा ते मंडीमध्ये आल्यानंतर ते तुम्हाला बाजारभाव सापडलेच नाही, असं काही झालंय का मित्रांनो. तर 5-50 रुपयाचा इकडे तिकडे फरक राहणारच मित्रांनो. मंडी चालू होती 2-2:30 वाजता, आपण व्हिडिओ करतो 3 ते 3:30ला. 3:30ला व्हिडिओ सोडतो मित्रांनो. का त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना कसा व्हावा, काय आल्यानंतर ते बाजारभाव डायरेक्ट अशा प्रकारे 300 जे चालू आहे तर ते 300 रुपयाची मंडी परिस्थिती सांगू शकताय, अशी त्यांची
एक काही शेतकऱ्यांचं म्हणणं झालं का तुम्हाला तुमचा आम्हाला फायदा होतो का, आम्ही बाजारभाव घरून निघताना बघतो आणि मंडीमध्ये आल्यानंतर त्या हिशोबाने आम्ही माल विकतो, किंवा मग आल्यानंतर मग त्या इकडं थोडंफार किंवा वाढलेलं राहतं किंवा थोडंफार कमी राहतं, या हिशोबानेच ती मंडी चालते मित्रांनो. असे पण शेतकऱ्यांचं काही म्हणणं आहे. पण कालचे कमेंट मी बघितल्या, बरेच शेतकऱ्यांनी कमेंट केले का तुम्ही चुकीचं काम करताय. तर मित्रांनो, मी दोघांना धरून, व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना धरून व्हिडिओ बनवतो. आपण कोणत्याही प्रकारचं 2023 पासून चुकीचं काम केलेलं नाही का, कोणत्या शेतकऱ्याचा भाव आपण असे व्हिडिओ बनवून टाकले का त्याचं नुकसान व्हावं का, त्याचं असं काही प्रॉब्लेम आले तर ते नाही मित्रांनो, आजपर्यंत नाही. पण कालच्या व्हिडिओमुळे मी आज हा व्हिडिओ बनवला. तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो, आपण जो 3.5चा व्हिडिओ बनवतोय, 3.5 आणि 6.5चा व्हिडिओ 6 ते 6.5चा व्हिडिओ बनवतो, त्याच्यामध्ये काही चुकी असेल तर आपण ते सुधार करण्याचा प्रयत्न करू. कमेंट्समध्ये कळवा तुमच्या काही सूचना असतील किंवा जे काय असेल ते 2-3 दिवसात जे माझ्याकडून चुकी झाली असेल तर मला छोटा भाऊ म्हणून किंवा आपला मुलगा म्हणून माफ करा मित्रांनो. जास्त काही मोठं म्हणजे विशेष मोठा नाही, पण मी आज बनवण्याचा प्रयत्न केला की माझ्या मनातलं जे होतं ते बोलून दाखवलं मित्रांनो. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी काही बॅड्स म्हणजे काहींना असं राहतं, काही पाठिंबा देतात मित्रांनो, काहींचा विरोधी पक्ष पण राहतात, त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात अशा अडचणी येत राहत्या. तर त्या अडचणींना आपण सामोरे गेलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि जर तुम्हाला खरंच हे चुकीचं वाटत असेल तर कमेंट्समध्ये सांगा, आणि चांगलं पण वाटत असेल मित्रांनो, जर हे काम जर सुरळीत चालू ठेवायचं असेल तुम्हाला तर कमेंट्समध्ये ते पण सुचवा मित्रांनो. आणि याच्यापेक्षा तुमच्याकडे अजून दुसऱ्या काही आयडिया असतील की तुम्ही अशा प्रकारे द्या, तशा प्रकारे द्या, ते पण आपण करायला तयारी. तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय, प्रतीक्षा बघतोय. तुम्हाला आज नक्की मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल प्रत्येक शेतकऱ्याला. धन्यवाद. तुमचं करण निखाडे फार्मासिस्ट. धन्यवाद.